सध्या सगळ्याच राजकीय पक्षामध्ये प्रचंड बेदिली माजलेली आहे। कुठला नेता कुठे जाईल, कुठला पक्ष कुणाला घेईल, त्याला काय देईल याचा कोणताच अंदाज बांधता येत नाहीये। अशा परिस्थितीमध्ये नेत्याने जमिनीवरच्या कार्यकर्त्यांबरोबर मिसळून राहायचं की पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांकडे सेटिंग लावत राहायचं, यातलं काय जमलं तर तुमच्या पदरात यश पडेल याचाही नीट अंदाज बांधता येत नाहीये। अशी परिस्थिती आहे। हे मी का सांगतोय तर पुण्यातल्या मेधा कुलकर्णींच्या आणि परळीतल्या पंकजा मुंडे यांच्या उदाहरणावरून। हे काय आहे सगळं? मेधाताईंना जे जमलं ते पंकजाताईंना का जमलं नाही, असाच प्रश्न आता सगळ्यांना सतावतोय आणि त्यावरतीच आपण थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, पुण्यातल्या मेधा कुलकर्णी कोथरूड विधानसभेच्या त्या आमदार होत्या आणि त्यांचं भरलं ताट हिसकावून घेऊन चंद्रकांत दादा पाटलांसमोर ते ठेवण्यात आलं। कोथरूडच्या मतदारसंघातून चंद्रकांत दादा पाटील विधानसभेमध्ये निवडून आले। ते मूळचे कोल्हापूरचे, कोल्हापूरमध्ये ते निवडून येऊ शकत नाहीत, पण हा कोथरूड जो मतदारसंघ आहे हा भाजप ओरिएंटेड किंवा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या मतदारसंघातून आपली तिकीट कापली गेल्यानंतर मेधा कुलकर्णी या प्रचंड संतप्त झाल्या होत्या। त्या अक्षरशः हात धुवून चंद्रकांत पाटील यांच्या मागे लागल्या होत्या। पण ते करत असताना त्यांनी एक आचारसंहिता जपली होती, त्यांनी एक शिस्त जपली होती आणि ती शिस्त कुठली होती तर ती शिस्त होती भाजपची। म्हणजे नेतृत्वाच्या विरोधात, नेत्यांच्या विरोधात जाहीरपणे बोलायचं नाही, आपलं काम जितकं समोर दिलं असेल तितकं करायचं आणि तळागाळाचे कार्यकर्ते गेले उडत। आपण वरच्या नेतृत्वाकडे नीट राहायचं हे त्यांनी समजून घेतलं होतं आणि त्यामुळे आज मेधा कुलकर्णींना राज्यसभेची म्हणजे त्यांचा वकूफ, त्यांची क्षमता, त्यांचा अभ्यास याच्या पलीकडे जे भव्य दिव्य काय असेल तर ते मेधा कुलकर्णींना मिळालेलं आहे। आता हे मिळाल्यानंतर पुणेकरांना आनंद होणं अपेक्षित होतं, पण तो काही तसा झालेला नाही। पुण्यात ना होर्डिंग लागलेत, ना कुठे सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट येत आहेत, ना लोकांना मिरवणूक, आनंद, मिठाई वाटावं असं काहीही वाटलेलं नाहीये मेधा कुलकर्णींच्या या राज्यसभेच्या उमेदवारीबद्दल। त्या अगदी बिनविरोध आता खासदार झालेत असं समजायलाही काही हरकत नाहीये। पण हे होत असताना झालं काय तर हे होत असताना त्यांच्या बरोबरचे जे समवयस्क नेते आहेत म्हणजे विनोद तावडे असतील किंवा केंद्रातलेही काही जे नेते आहेत, या सगळ्यांनी त्यांना यथाशक्ती मदत केली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या एका उमेदवारीवर अनेक पक्षी मारण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते म्हणजे मग जे कोणी असतील त्यांनी सगळ्यांनी साधून घेतलेलं आहे। आता इथे गंमत कशी आहे तर इथे गंमत अशी आहे की सुनील देवधर यांना ही लोकसभेची उमेदवारी इथून हवी आहे, पण ही लोकसभेची उमेदवारी सुनील देवधर यांना मिळू नये असं वाटणारा एक खूप मोठा वर्ग भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांमध्ये आहे। आणि या नेत्यांची पसंती कोणाला आहे तर या नेत्यांची पसंती आहे मुरलीधर मोहोळ, जे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात आणि जगदीश मुळीक यांना ही उमेदवारी मिळावी अशा स्वरूपाचं। आता याच्यातला मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे माजी महापौर आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्याकडे बरे पैसे आहेत, व्यवस्था आहे, यंत्रणा आहे, कार्यकर्ते। मग अशा नेत्याला इथे लोकसभेची उमेदवारी देण्याचं हे फडणवीस आणि काही नेत्यांच्या डोक्यात शिस्त आहे। आता सुनील देवधर हे कोण आहेत तर सुनील देवधर यांनी जो ऐतिहासिक भाजपने विजय मिळवला होता त्रिपुरामध्ये, त्या विजयाचे ते शिल्पकार आहेत आणि ते पूर्वेकडच्या राज्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं खूप काम करत असतात। पण देवधर यांचा स्वभाव, त्यांची मतं आणि त्यांची कार्यशैली ही अनेकांना पटत नाही। आता मतं म्हणजे मी व्यक्तिगत मतं म्हणतोय, तुम्ही पक्षीय मतं म्हणू नका। आणि त्यामुळे सुनील देवधर यांच्यासारखा थेट पक्षामध्ये किंवा RSS मध्ये उठबस असलेला नेता जर लोकसभेचा उमेदवार झाला आणि निवडून आला तर तो येणाऱ्या नजीकच्या काळात आपल्या डोक्यावरही बसू शकतो याची भीती राज्य भाजपमधल्या काहींना वाटते। मग तिथे एक चांगला उमेदवार किंवा तिथे आपल्या नियंत्रणात राहील असा उमेदवार कोण आहे तर मुरलीधर मोहोळ। तरुण आहे,
धडाकेबाज आहेत आणि स्वतःचं ब्रँडिंग लोकसभेचा उमेदवार म्हणून त्याने केलेलं आहे. आता गिरीश बापट हे इथे लोकसभेचे उमेदवार होते, त्यांचं निधन झाल्यानंतर इथे निवडणूक होऊ शकलेली नाहीये. पण आता दुसरा त्याच्याबरोबरचा स्पर्धक कोण आहे तर जगदीश मुळीक. आता जगदीश मुळीकचा जर आपण विचार केला तर हे दोन्ही मराठा नेते आहेत. मग जर मराठा नेत्याला तिथे आता तिकीट द्यायचं असेल तर मेधा कुलकर्णी यांना घरात बसवून ठेवून जर अशा नेत्यांना तिकीट दिलं तर त्याचाही फटका बसू शकतो. तो बसू नये याची काळजी घेतली गेली. पण हे सगळं होत असताना राष्ट्रीय भाजपच्या उपाध्यक्ष असलेल्या मेधा कुलकर्णी यांचा जमिनीवरच्या कार्यकर्त्याशी फारसा काही जवळीकीचा संबंध नाहीये. ते लोकांची कामं करण्यामध्ये त्यांना फारसा काही इंटरेस्ट नाहीये. पण त्या एखादा विषय मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये उत्तमरित्या मांडू शकतात, मुद्देसूद बोलू शकतात आणि भाजपमधला जो एक अप्पर लेयर आहे ज्याला आपण उच्च विभूषित म्हणतो त्या सगळ्यांबरोबर त्यांचे खूपच मैत्रीपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत, ते त्यांच्या कामी आले. आता दुसरीकडे पंकजा मुंडे बघा, प्रत्येक वेळेला त्यांचं नाव घेतलं जातंय, पण गोपीनाथ मुंडे यांची कन्या असलेली पंकजा मुंडे ही गेल्या काही काळापासून पूर्णतः अडगळीत पडली. याला कारण काय तर याला कारण पंकजा मुंडेंचं तोंड. अत्यंत धडाकेबाज असलेल्या या महिला नेत्याला गेल्या काही काळापासून उपेक्षिताचं वागणं आणि जगणं वाट्याला आलेलं आहे. याचं कारण असं आहे, कधी त्या दिल्लीतल्या नेत्यांवर घसरतात, कधी त्या फडणवीसांवर घसरतात आणि आपण किती असंतुष्ट आहोत, आपण किती अपरिपक्व आहोत हेच दाखवण्याचा पंकजा मुंडे प्रयत्न करत असतात. पण याचा फटका पंकजा मुंडेंना तर बसलाच आहे आणि त्याचबरोबर ओबीसी कॅडरला सुद्धा बसतोय, असं विशेषतः वंजारी समाजाला बसतोय असं काहींचं म्हणणं आहे. आता पंकजा मुंडेंना हे वारंवार अनेकांनी मैत्रीपूर्ण किंवा खाजगीत भेटून सांगितलं, पण त्या काही ऐकायला तयार नाहीयेत आणि त्यामुळे या वेळेला सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा होती, पण ती चर्चा नेहमीप्रमाणे मागे पडली. इथे प्रश्न असा आहे की ज्या वेळेला परिवारवाद संपवायचा आहे त्यावेळेला बघा, त्यांची एक बहीण ही खासदार आहे, म्हणजे जी प्रीतम मुंडे जी आहे ती खासदार आहे आणि प्रीतम मुंडे खासदार असताना आता पंकजांना पण खासदारकी द्यायची का नाही द्यायची, गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईवर त्यांच्या दोन्ही कन्यांना किती वेळ पक्षाने झेलायचं असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होतोय. पण हे सगळं होत असताना जिच्याकडे प्रचंड क्षमता, नेतृत्व गुण, धडाडी, शारीरिक फिटनेस आणि तळागाळातल्या लोकांशी जिचं जुळणं झालेलं आहे किंवा जी अत्यंत विशिष्ट पद्धतीने त्यांच्याशी जोडली गेलेली आहे, अशा नेत्याच्या बाबतीत किंवा अशा तरुण महिलेच्या बाबतीत जर भाजप असं वागत असेल तर त्याला या पंकजाताईंचं वागणं, बोलणं आणि वावरणं याच गोष्टी कारणीभूत आहेत. आता त्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत, पण तिथेही त्या काही नीट करताना दिसत नाहीयेत. त्यांना मध्य प्रदेशचं प्रभारी करण्यात आलं, तिथेही त्या रमल्या नाहीत. म्हणजे मला पक्ष देईल ते काम करायचं नाहीये, मला जे हवं ते मला हवंय असं जर पंकजा मुंडेंनी म्हटलं असेल तर ते भाजपला कदापिही मान्य होणार नाही. आणि त्यामुळेच जी गोष्ट मेधा कुलकर्णींना जमली ती जर पंकजा मुंडेंना जमली तरच येणाऱ्या काळामध्ये त्यांचा राजकीय भविष्यकाळ उज्ज्वल असेल. अन्यथा कोणे एकेकाळी पंकजा मुंडे नावाची एक तरुण कार्यकर्ती भाजपची नेता होती जी मराठवाड्यात काम करत होती, आता ती अडगळीत पडली आहे असंच त्यांचं वर्णन करावं लागेल. अशी परिस्थिती फार लांब दिसत नाहीये. त्यामुळे जे मेधाताईंना जमलं ते पंकजाताईंना जमणार का, हाच राज्य भाजपमधल्या कार्यकर्त्यांचा आणि या दोन्ही नेत्यांच्या, निरीक्षकांचा, विशेषतः पुण्यातल्या आणि मराठवाड्यातल्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि राजकीय निरीक्षकांचा प्रश्न आहे. आपल्याला काय वाटतं, मेधा कुलकर्णी ज्या ग्राउंड रिअलिटी किंवा ग्राउंडशी कनेक्ट नाही आहेत पण नेत्यांशी कनेक्ट आहेत आणि पंकजा मुंडे ज्या सामान्य जनांशी कनेक्ट आहेत पण नेत्यांशी फटकून वागतात, नेमकं कसं वागलं तर राजकीय यश मिळतं, या एकूणच विषयाबद्दल आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आवर्जून आम्हाला कळवा. सध्या सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये जे सुरू आहे आणि आपापल्या परिवारातल्या लोकांना आणि आपापल्या जवळच्या लोकांना पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, यावरही आपलं काय मत आहे हे देखील आपण आम्हाला कळवा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला, आपल्याला खूप खूप धन्यवाद.